हाय एव्हरीवन, आज आपण बनवूया हॉटेलसारखी पालक पनीर. तर क्रीमी पालक पनीर बनवण्यासाठी आपण आधी पालकला व्यवस्थित धुवून साफ करून कट करून घेऊ. नंतर हा जो कट केलेला पालक आहे तो गरम पाण्यामध्ये थोडंसं 2 मिनटं सॉफ्ट होईपर्यंत उकळून घेऊ. गरम बॉईल पाण्यामध्ये बॉईल वॉटरमध्ये टाकायचं आणि लगेच आईस क्यूब काढून घ्यायचे एका याच्यात बाउलमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडं वॉटर ॲड करू. हे वॉटर ॲड केल्यानंतर हे आईस वॉटर होईल, म्हणजे जास्त चिल्ड पाणी होईल वॉटर. याच्यामध्ये आईस वॉटरमध्ये हा जो उकडलेला पालक आहे तो ॲड करायचा, म्हणजे जेणेकरून काय होईल, तो लगेच गार होईल आणि त्याचा जो कलरेशन आहे तो कायम राहील, त्याचा कलर आणि व्यवस्थित राहील. तर त्याला थंड होऊ देऊ आपण. नंतर तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करून थोडंसं जिरं टाकून, जिरं तडतडायला लागलं का लगेच त्याच्यामध्ये कांदा ॲड करू. कांदा ॲड केल्यानंतर थोडा टोमॅटो आणि लसणाच्या 4 ते 5 कळ्या टाकायचे. 4 ते 5 लसणाच्या कळ्या टाकून टोमॅटो आणि 4 ते 5 आपण हे टाकूया आपलं काजू ॲड केल्याने भाजीला क्रीमी टेक्स्चर येईल. आता हे व्यवस्थित परतून घेऊ. हे परतून घेतल्यानंतर याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. आता हे सगळं जे मिश्रण आहे ते आपण मिक्सरच्या भांड्याला लावून सगळं फाईन पेस्ट करून घेऊ. तर त्यासाठी आपण पालक वेगळा काढू शकतो, बट हे एकाच याच्यामध्ये काढलं तरी चालेल. तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी आपण हा गार केलेला पालक टाकायचा आहे. नंतर जे कांदा टोमॅटो जे आहे भाजून घेतलेलं ते व्यवस्थित याच्यामध्ये ॲड करायचं आणि मिक्सरला फाईन पेस्ट बनवून घेऊ आपण याची. आता ही पेस्ट तयार झाली आहे प्युरी. तर ही एका बाउलमध्ये काढून घेऊ. तोपर्यंत कढईमध्ये थोडं गरम तेल करून टाकू. नंतर त्याच्यामध्ये थोडा बारीक कट केलेला कांदा टाकू. बारीक कट केलेला कांदा टाकल्यानंतर हा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण याला परतून घेऊ. हा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण आपले जे रेग्युलर आपण मसाले यूज करतो ते टाकायचे. चवीपुरतं मीठ, थोडी हळद, अर्धा चम्मच हळद, जिरेपूड, धनेपूड, 2 चम्मच लाल मिरची पावडर, तुम्ही जास्त पण टाकू शकता स्पायसी खात असाल तर 2 ते 3 चम्मच लाल मिरची पावडर, गरम मसाला, हे सगळं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायला परतून घेऊ. आणि हे व्यवस्थित परतून झालं की याच्यामध्ये आपण जी प्युरी करून ठेवलेली होती ती प्युरी याच्यामध्ये ॲड करायची. ही प्युरी आधीच घट्ट आहे, तर तुम्ही जर पातळ लागत असेल, कन्सिस्टन्सी थोडी पातळ लागत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये हॉट वॉटर टाकू शकता. फक्त गार पाणी नका टाकू, फक्त गरम टाका. आणि हे व्यवस्थित आपण परतून घेऊ. हे परतून झाल्यानंतर याला चांगली उकळ फुटेल. हे व्यवस्थित उकळ फुटली, याला परतून झालं की याच्यामध्ये आपण 2 ते 3 चम्मच क्रीम ॲड करायची. क्रीम जास्त यासाठी ॲड नाही करत आहे की आधीच काजू यूज केलेले आहे आणि लास्टमध्ये सर्व करताना पण वरून क्रीम टाकायची आहे. त्याच्यामुळे ऑलरेडीच क्रीमी टेक्स्चर खूप जास्त झालेलं आहे याचं, त्याच्यामुळे जास्त टाकायची गरज नाही. मी 2 ते 3 चम्मच क्रीम ॲड करते. नंतर याच्यामध्ये जो पनीर क्यूब आहे कट करून ठेवलेलं आहे ते ॲड करायचे. याला व्यवस्थित परतून घ्यायचं मिक्स करून. आणि लास्टमध्ये थोडं 1 क्यूब बटरचं टाकायचं आहे. त्याने अजून ॲडिशनल त्याच्यामध्ये टेस्ट येईल. आणि ही झाली आहे आपली क्रीमी टेक्स्चरची हॉटेलसारखी क्रीमी पालक पनीर रेडी झाला आहे. आता याला व्यवस्थित सर्व करून घेऊ. आणि रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा, लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहत राहा.